जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ श्रीराम। असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली। स्वरूप स्थिती बळावली या नाव साधक श्रीराम। समर्थांच्या दासबोधातील साधक निरूपणाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या साधक निरूपणाच्या चिंतनामध्ये आपण साधनेबद्दलचे आणि साधकाच्या बद्दलचे विचार श्रवण करतो आहोत। हे श्रवण करत असताना असं असतं की जेवढं मन माझं भगवंतामध्ये तल्लीन होतं, भगवंतामध्ये विलीन होतं, म्हणजे सत्कर्मामध्ये विलीन होतं, सत्कार्यामध्ये विलीन होतं, सद्धर्मामध्ये विलीन होतं, तेवढा वेळ साधक जो असतो ना, हा साधक तेवढा वेळ आणि तेवढाच काळ तो संसार बंधनातून मुक्त असतो। आपल्याला जे वाटतं ना की ही संसार बंधन नको, प्रपंचाची कटकट नको, संसाराचा हा व्याप नको, चांगलं असतं आपलं, छानपैकी मस्तपैकी राहावं, आनंदाने राहावं। काही काही लोक म्हणतात बुवा तुमचं फार चांगलं आहे हो, फार छान असतं, असं उगीच एकमेकाला म्हणायचं असतं। प्रारब्धाची दशेनं प्रत्येकाला प्रत्येकाची प्रारब्ध दशा भोगावी लागते, पण उगीच आपण असं म्हणत असतो आपण गमतीनं, वा वा तुमचं फारच चांगलं आहे हो, तुमचं खूपच छान आहे, असं काही असत नाही। सगळीकडे आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी सुखदुःखाची आपल्याला त्या ठिकाणी प्रचिती येत असते। कारण सगळे जर सुखी असते, सगळ्या जगामधली सगळी माणसं याच्या यावत जर सुखी असते, तर समर्थांनी भारत भ्रमण करत असताना किंवा त्यावेळच्या प्रवासामध्ये समर्थांनी असं म्हटलं नसतं, जगी सर्व सुखी असा कोण आहे। हा सुखाचा शोध सहजासहजी कोणाला तरी घेता येतो असं नाही, तर तो कोणाला शोधायला सांगितलं, कोणी शोधायचं आहे, सुख आहे का दुःख आहे, चांगलं आहे का वाईट आहे, कसं शोधायचं, कोणी शोधायचं। विचारी मना तूची शोधून पाहे। तसं विकल्पातून संसारातून मन जेवढा वेळ आपण बाहेर ठेवू, आता काही काही लोकांचा अनुभव असतो की नाही आम्ही कुठे कीर्तनाला, प्रवचनाला, निरूपणाला जातो आणि म्हणाले तिथे गेल्यानंतर घरातल्या आमच्या सगळ्याचा आम्हाला तिथे गेल्यावर विसर पडतो। हा कसा काय विसर पडतो? घरातल्या कामाचा आणि कर्माचा तिथे निरूपणाला, बैठकीला, चिंतनाला किंवा पारायणाला गेल्यानंतर, नामस्मरणाला बसल्यानंतर म्हणाले आम्हाला विसर होतो। मंदिरात गेल्यानंतर तिथे विस्मरण होतं आम्हाला सगळ्या या गोष्टींचं, आणि मंदिरामध्ये आहे तोपर्यंत आम्हाला बरं वाटतं। मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आलो आणि एकदा रोड क्रॉस केला की म्हणाले आमचा प्रपंच सुरू। कारण रोड, आमचा प्रपंच कसा आहे, आमचा प्रपंच आहे रोड, आणि तो रोड जो आहे ना, रोड प्रपंच आम्ही नेहमी क्रॉस करून पलीकडे जातो। तो अशा प्रकारचा रोड प्रपंच आम्ही करण्यामध्ये आमचं उभं आयुष्य निघून जातं की नाही। म्हणून ते जाऊ नये, कारण मंदिरात असेपर्यंत बरं वाटतं, मग घरात का बरं वाटत नाही? दासबोध वाचताना बरं वाटतं, मग तुझं बाकीची प्रपंचातली कर्म करता असताना का बरं वाटत नाही? कारण दासबोध वाचत असताना दासबोधातली स्पंदनं जी आहेत, समर्थांचे विचार जे आहेत, ते समर्थांचे विचार असे आतमध्ये काहीतरी शक्ती संक्रमित करतायत। तसं इथे म्हटलेलं आहे की साधकांनी काय करावं की भगवंताचं नाम घेताना, भगवंताचं चिंतन करत असताना तेवढा वेळ आपल्याला बरं वाटतं, तर विकल्पग्रस्त मनच आपण जर बाजूला ठेवलं तर मग असत्क्रिया ते सोडिली हे आपल्याला सहज प्राप्त होऊ शकतं किंवा जमू शकतं। असत्क्रिया म्हणजे जी सत्क्रिया नाही ती। आता सत्क्रिया म्हणजे काय आणि असत्क्रिया म्हणजे काय, आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल लगेच। सत्क्रिया म्हणजे चांगलं कर्म आणि असत्क्रिया म्हणजे वाईट कर्म।
साधा आहे, सोपा आहे. मग असत्क्रिया ते सोडिली म्हणजे सोडून दिली, असत्क्रियेचा त्याग केला म्हणजे वाईट कर्माचा त्याग केला, आणि काय केलं, आणि सत्क्रिया ते वाढवली, चांगलं कर्म वाढवलं, चांगले विचार वाढवले. चांगले विचार वाढवले ना की अशी आतूनच अशी आपल्याला अशी सुंदर अशा प्रकारची एक ऊर्जा मिळत असते, कारण चांगल्या विचारांच्या मध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे, भगवंताचं अस्तित्व आहे. म्हणून आणि सत्क्रिया ते वाढवली, स्वरूप स्थिती बळावली या नाव साधक. आता स्वरूप स्थिती, आता ही स्वरूप स्थिती म्हणजे माझं स्वरूप, म्हणजे मला माझं आरशामध्ये दिसतं ते नव्हे, मला माझा चेहरा दिसतो ते माझं स्वरूप नव्हे, तर माझ्यामध्ये असणारं आत्म्याचं प्रतिबिंब आणि आत्माराम आणि आत्मस्थिती हे माझं खऱ्या अर्थानं माझं ते स्वरूप आहे. आणि स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो. हा स्वरूपाकार होण्याचा जो विषय आहे ना, हा मन म्हणजे देहबुद्धीचा निराश झाला की मग आत्मबुद्धीचा उदय होतो, आत्मबुद्धी उदयाला येते. आणि असत्क्रिया म्हणजे पापकर्म सोडल्याशिवाय कर्माचा संकल्पच मनामध्ये निर्माण होणार नाही. आणि सत्य कर्माचा संकल्प मनामध्ये निर्माण झाला नाही तर मग काय घडेल, तर सत्क्रिया वाढवणं शक्य होणार नाही. सत्क्रिया तर वाढवायची आहे, चांगलं कर्म वाढवायचं आहे, चांगले विचार वाढवायचे आहेत, चांगली कृती वाढवायची आहे, चांगलं मुलांना वाढवायचं आहे, त्यांच्यावरती संस्कार करायचे आहेत. आधी माझ्यावरती चांगले संस्कार करून घ्यायचे आहेत, अंतिम संस्कार व्हायच्या आधी. नाही तर शेवटच्या संस्कार झाल्यानंतर मग चांगल्या संस्काराचे विचार मनामध्ये येऊन त्याचा उपयोग नाही. म्हणून चांगलं संस्कारक्षम मन असेपर्यंतच मनावरती चांगले संस्कार व्हावेत, चांगले संस्कार घडावेत. म्हणून स्वरूप स्थिती बळावली या नाव साधक. साधकांची लक्षणं चाललेली आहेत. साधक कसा असावा, साधक कसा असतो आणि त्यांनी कसं असलं पाहिजे याचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. की ही स्वरूप स्थिती ज्याची बळावते, म्हणजे याचा अर्थ बळावते याचा अर्थ असा की ती प्रवृत्ती वाढीस लागते स्वरूप स्थितीची. आणि ती स्वरूप स्थितीची एकदा स्थिती बळावली, ती एकदा स्वरूप स्थिती वाढली, त्या स्वरूप स्थितीचा एकदा अंतःकरणामध्ये उदय झाला की मग त्या स्वरूप स्थितीच्या अनुसंधानामध्ये आणि त्या स्वरूप स्थितीच्या सुंदर अशा प्रकारच्या दर्शनानं साधकाची साधक दशा ही त्याला पूर्णत्वाला घेऊन जात असते. आणि ती अवस्था पूर्ण व्हावी याच्यासाठी ही समर्थांची साधक लक्षणं आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांचं चिंतन नित्य नियमानं करणं हे अत्यंत आवश्यक असतं. ते चिंतन व्हावं, ते चिंतन घडावं, असा हा समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.